सध्या राज्यभरात या एकाच सरकारी योजनेचं नाव चर्चेत आहे। सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून महिलांना या योजनेचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे विरोधक यावर टीका देखील करताना दिसतायत। अशातच या योजनेवरून अमरावतीमधील आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलंय। आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जे आहेत ते आम्ही दुप्पट म्हणजे 3000 रुपये करू असा, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे। मात्र ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून पुन्हा काढून घेईन असं काढून घेऊ असं वक्तव्य केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 3000 1500 जागी 3000 रुपये केले पाहिजे। 3000 रुपये केले पाहिजे ना। आणि 3000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणार। जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। काय द्या? 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। काय द्या? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीतरासारखा। कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी